सोशल मीडिया उघडून बघा, तुम्हाला निफ्टी, सेन्सेक्स, स्टॉक मार्केट घसरण अशा अनेक गोष्टी व्हायरल होताना दिसतील. ब्लॅक मंडे आणि ऑरेंज मंडे असेही हॅशटॅग्स आणि याच्यावरचे मीम्सही तुम्हाला दिसतील. पण या सगळ्याचा अर्थ तुम्हाला लागत नसेल तर या व्हिडिओतून सोप्या भाषेत तुम्हाला नेमकं जगात चाललंय तरी काय हे समजून घेता येईल. पुढच्या काही मिनिटांमध्ये तुम्हाला हे मीम्स, त्याचबरोबर शेअर मार्केटमध्ये काय घडतंय आणि लोकांना जी भीती वाटते की महागाई वाढणार का, नोकऱ्या जाणार का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील. नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक. आता सगळ्यात पहिले तर शेअर मार्केट कोसळलं म्हणजे नेमकं झालं काय आणि ते का झालं. आशियाई शेअर बाजारातील तीव्र घसरणीचाच म्हणजे एशियाज मार्केट क्रॅशचा परिणाम सोमवारी आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी भारतीय शेअर बाजारावरही दिसून आला आणि तो उघडताच सेन्सेक्स, निफ्टी दोनही निर्देशांक कोसळले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफच्या घोषणेनं जगभरातील बाजारपेठांमध्ये मोठी खळबळ उडाली. आज देशांतर्गत शेअर बाजारात ऐतिहासिक घसरण पाहायला मिळाली. आजच्या आठवड्याचा पहिलाच दिवस बाजारासाठी ब्लॅक मंडे ठरला. 20 जानेवारीपासून गुंतवणूकदारांच्या संपत्तीचं 46 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालंय. पण म्हणजे नेमकं काय झालंय? शेअर मार्केट म्हणजे कंपन्यांचे शेअर्स खरेदी विक्री करण्यासाठीचं एक ठिकाण किंवा व्यवस्था जिथं गुंतवणूकदार कंपन्यांमध्ये हिस्सा खरेदी करतात आणि विक्री करतात, ज्यामुळे कंपन्यांना भांडवल मिळवण्यासाठी मदत होते. कंपनीचे शेअर्स खरेदी विक्रीसाठी स्टॉक एक्सचेंजवर म्हणजे उदाहरणार्थ बॉम्बे स्टॉक एक्सचेंज किंवा नॅशनल स्टॉक एक्सचेंज सूचीबद्ध केले जातात. गुंतवणूकदार आणि व्यापारी या एक्सचेंजवरती शेअर्स खरेदी आणि विक्री करतात. शेअर्सच्या किमती या मागणी आणि पुरवठ्यावरती अवलंबून असतात. सेन्सेक्स आणि निफ्टी हे भारतीय शेअर बाजारातील दोन महत्त्वाचे निर्देशांक आहेत जे शेअर बाजाराच्या एकूण स्थितीचं प्रतिनिधित्व करतात. सेन्सेक्सच्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा निर्देशांक आहे तर निफ्टी हा नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निर्देशांक आहे. म्हणजेच काय तर या दोन्हीच्या माध्यमातून तुम्हाला शेअर मार्केटची परिस्थिती काय आहे त्याचा अंदाज येतो. सोमवारी प्री ओपनिंग मध्ये मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक असलेला सेन्सेक्स 3600 अंकांनी कोसळला तर निफ्टी हा 1400 अंकांनी खाली आला. यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांमध्ये मोठी भीती दिसून आली. आता भांडवली बाजार सुरू झाल्यानंतर सेन्सेक्स आणि निफ्टी सावरणार का याकडे सगळ्यांचं लक्ष आहेच किंवा नजर जी आहे ती याच्यावरती असणारच आहे. टाटा मोटर्सचे समभाग 9% गडगडले तर जॅग्वार लँड रोव्हरनं एप्रिलसाठी अमेरिकेत वाहनांची शिपमेंट जी आहे ती तात्पुरती स्थगित करण्याची घोषणा केली. अशातच टाटा मोटर्सची उपकंपनी असलेल्या समभागात घसरण झाल्याचंही दिसून आलं. आता हे का झालं तर तेही आपण समजून घेऊयात. डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या टॅरिफमुळे हे घडलेलं असून गुंतवणूकदारांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं. आतापर्यंत सगळे स्टॉक लाल रंगात दिसत असल्याने भीती निर्माण झाली होती. ब्लॅक मंडेशी या सगळ्याचा काय संबंध? शेअर बाजार जेव्हा अचानक कोसळतो त्या दिवसाला ब्लॅक मंडे असं म्हटलं जातं. यापूर्वी 19 ऑक्टोबर 1987 रोजी शेअर बाजार कोसळला होता. तो सर्वात जास्त अंकांनी कोसळला तो दिवस सोमवारच होता, कारण रविवारी साप्ताहिक सुट्टीनंतर सोमवारी शेअर बाजार उघडत असतो आणि नवीन निर्देशांकांची जी नोंद असते ती त्या दिवशी होते. जेव्हा अमेरिकेचा डाऊ जोन्स 508 अंकांनी घसरला होता, जी 22.6% घसरण होती, त्या दिवशी जगभरातील बाजारपेठांमध्ये विध्वंस झाला होता. हाँगकाँग पासून लंडन पर्यंत सर्व काही बुडालं होतं. त्यावेळी संगणक व्यापारातही डबकाई आली होती. आत्ताची झालेली 9% घसरण ही सगळ्यात मोठी ठरलेली आहे. ती अजून होईल का हा प्रश्न जो आहे तो अजून किंवा याचं जे उत्तर आहे ते तरी आपल्याकडे नाहीये. हा प्रश्न आता कायम आहे. या सगळ्यामुळे अनेक ठिकाणी आता मीम्सही जे आहेत ते प्रचंड व्हायरल होत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयामुळे महागाई वाढू शकते, रिसेशन येऊ शकतं आणि त्याचबरोबर ग्लोबल चेन सप्लाय तुटू शकतो असंही म्हटलं जात आहे. आत्मनिर्भर भारत सारखंच आत्मनिर्भर अमेरिका करण्याचा ट्रम्प यांचा प्रयत्न जरी असला तरीही अमेरिकन लोकांना महागाईला सामोरं जावं लागणार आहे. आतापर्यंत आपण बघितलं की डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या अनेक दिवसांमध्ये त्यांचं असं म्हणणं होतं की मी रेसिप्रोकल टॅरिफ्स याच्यासाठी लावतोय की आतापर्यंत अमेरिकेचा गैरफायदा जो आहे तो इतर देशांनी घेतलेला आहे आणि आता माझं असं म्हणणं आहे की हे मी थांबवणार आहे. पण कुठेतरी याचा फटका जो आहे तो अमेरिकेत राहणाऱ्या लोकांनाच बसतोय, कारण ज्या प्रमाणात टॅरिफ वाढवले गेलेले आहेत तर जर दुसऱ्या देशांमधल्या कंपनीजला त्यांचे प्रोडक्ट्स तिकडे पाठवायचे असतील तर ज्या किमती आहेत त्या वाढणार आणि त्याचा फटका हा अमेरिकेतल्या लोकांना सुद्धा बसणार आहे. त्याच्यामुळेच काल जी निदर्शनं आहेत ती सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात अमेरिकेत करण्यात आलेली होती. या सगळ्याबद्दलचं तुमचं मत काय आहे? तुम्हाला काय वाटतं की ही परिस्थिती जी आहे ती नियंत्रणात येऊ शकते का? त्याचबरोबर भारताने जे एक बायलॅटरल अग्रीमेंट किंवा एक बायलॅटरल कॉन्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न अमेरिकेबरोबर त्यांचा सुरू आहे तो यशस्वी होऊ शकतो का? तुमचं या सगळ्याबद्दलचं मत काय आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच ट्रेंडिंग टॉपिक्सवरचे व्हिडिओज बघण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.